मित्रांनो, कावेरीने सरूचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणलेला आहे. जे काही कारस्थानं केले ते सगळे सरूनेच केले. गाडीचा ब्रेक फेल करायलाही सरूनेच लावला. कावेरीला गोडाऊनमध्ये जीव घेणा हल्लाही सरूनेच घडून आणला. हे सगळं आता समोर उघडकीस येणार आहे. मित्रांनो, कावेरी ही शेर आहे, पण सरू मात्र सव्वाशेर आहे. मित्रांनो, कावेरीने सरूचा मुस्क आता अशा आवळलेल्या आहेत ना की काय सांगू. ही सरू आहे ना आता काय कप तोंडाला लावून चहा पित आहे. तिला असं वाटतं की कप तोंडाला लावला म्हणजे माझा चेहरा ओळखू येणार नाही. कारण आता यशने आणि कावेरीने दोघांनीही गुन्हेगार शोधून आणलेले आहेत. यश म्हणजे युगने. तर आता इथे सरू मात्र कबुली द्यायला तयार नाहीये. कारण ते जे गुंड आहेत, जे गुन्हेगार आहेत, ते सांगतात की आम्हाला पैसे देणारी, आम्हाला सांगणारी बाई तर म्हातारी होती. पण मित्रांनो, सरूनेच म्हातारीचं रूप घेतलेलं असतं. परंतु आता हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे आता कावेरी सरूचं स्केच काढून घेणार आहे आणि आता अशा रीतीने कावेरी खऱ्या गुन्ह्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु इकडे आता कावेरीला सरूवर फुल डाऊट आहे. त्यामुळे ती आता सरू आत्यानेच हे सगळं घडून आणलंय हा सांगायचा प्रयत्न यशला करत आहे, म्हणजे युगला करत आहे. पण युग काही मानायला तयार नाही. युग बोलत आहे की माझी आई इतकं घाण आणि नीच कृत्य करू शकत नाही. तिने तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलंय आणि ती एवढं घाण कुणासोबत वागू शकेल का, कुणाचा जीव घेऊ शकेल का. आणि आता त्याचाच प्रत्यय म्हणून युग कावेरीला बोलतो की तुला जर असं वाटतंय ना तर बघू आता खरंच माझ्या आईने हे केलंय का. आणि तिथे दारात डब्बा ठेवलेला असतो. त्या डब्याला करंट असतो आणि तो डब्बा हात लावल्यामुळे युग हा बाजूला उडून पडतो. तर आता ही सरू चक्क कावेरीचा गळा सावळते. मित्रांनो, खरंच आता हे सरूचं कारस्थान नक्कीच तिचा सख्खा मुलगा युग समोर सुद्धा येणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.